नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टडी पॉइंट मराठी या युट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे स्वागत. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना सुद्धा सबस्क्राईब करायचे सांगा. हे आपले टेलिग्राम चॅनल स्टडी पॉइंट मराठी, हे टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करा, जेणेकरून या दररोज होणाऱ्या लेक्चरची पीडीएफ तुम्हाला या चॅनलवर भेटून जातील. चला तर बघूया आजच्या दिवसातील महत्त्वपूर्ण चालू घडामोडी प्रश्न 8 एप्रिल 2026 चे. पहिला प्रश्न, हा प्रश्न मी काल तुम्हाला दिला होता. याचं योग्य उत्तर आपण जाणून घेऊया. नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयाच्या नवीन प्रमुखपदी कोणाची नियुक्ती केली आहे? तर कोणाची नियुक्ती केली आहे? तर वीर विक्रमजी यादव यांची नियुक्ती केली आहे. आजच्या दिवसातील बघूया महत्वपूर्ण चालू घडामोडी प्रश्न. पहिला प्रश्न, औद्योगिक विकास महामंडळाच्या म्हणजे MIDCच्या सहमुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर वर्षा ठाकूर घुगे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी कोण आहेत? तर विपिन शर्मा हे आहेत. MIDCची स्थापना कधी झाली आहे? तर 1 ऑगस्ट 1962 आणि याचे मुख्यालय कुठे आहे? तर मुंबई. दुसरा प्रश्न, चेतक स्क्रीन अवॉर्ड सोहळ्यात कोणाला जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले? कोणाला आले? तर दिवंगत अभिनेते धर्मेंद्र यांना. चेतक स्क्रीन अवॉर्ड 2026 कुठे आयोजित करण्यात आला? मुंबई मध्ये. तिसरा प्रश्न, येस बँकेच्या व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर कोणाची आली? तर विनय टोनसे यांची. येस बँकेचे मुख्यालय कुठे आहे? तर मुंबई. याची स्थापना केव्हा झाली होती? 2003 ला. याच्या कामकाजाला सुरुवात कधी झाली होती? तर 2004 या वर्षी. चौथा प्रश्न, वन हेल्थ समिट 2026 चे आयोजन कोणत्या ठिकाणी करण्यात येणार आहे? कोणत्या ठिकाणी करण्यात येणार आहे? तर लिओन, फ्रान्स. जी की G7 परिषद सुद्धा फ्रान्समध्ये आयोजित करण्यात येणार आहे. फ्रान्सच्या G7 परिषदेच्या अध्यक्षतेखाली ही परिषद आयोजित करण्यात येणार आहे. फ्रान्सचे वर्तमान राष्ट्राध्यक्ष कोण आहेत? तर इमॅन्युएल मॅक्रॉन हे आहेत. पाचवा प्रश्न, भूमी संसाधन विभागाच्या सचिवपदी कोणाची नियुक्ती झाली आहे? तर कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर नरेंद्र भूषण यांची. ते 1992 चे UP केडरचे IAS अधिकारी आहेत. सहावा प्रश्न, मुरली श्रीशंकर हे कोणत्या खेळाशी संबंधित आहे? असा प्रश्न तुम्हाला पोलीस भरती सुद्धा किंवा इतर स्पर्धा परीक्षा सुद्धा विचारला जाऊ शकतो. तर कोणत्या खेळाशी संबंधित आहे? लांब उडी. कोणत्या खेळाशी संबंधित? लांब उडी. त्यांनी आता झालेल्या ऍथलेटिक्स मध्ये त्यांनी विजय मिळवला आहे. सातवा प्रश्न, IMF आणि वर्ल्ड बँक ग्रुपची प्रमुख बैठकीचे आयोजन कोणत्या ठिकाणी करण्यात येणार? तर कोणत्या ठिकाणी करण्यात येणार? बँकॉक थायलंड मध्ये ऑक्टोबर महिन्यामध्ये करण्यात येणार आहे. आठवा प्रश्न, माझे गाव आरोग्य संपन्न गाव हे अभियान कोणत्या राज्याने सुरू केले? कोणत्या राज्याने सुरू केले? तर आपल्या महाराष्ट्र राज्याने सुरू केले आहे. नववा प्रश्न, AI प्रोग्राम प्रोजेक्ट मावेनचा संबंध कोणत्या देशाशी? कोणत्या देशाशी? तर अमेरिका या देशाशी आहे. दहावा प्रश्न, अलीकडेच प्रसिद्ध झालेले वी द पीपल ऑफ इंडिया पुस्तकाचे लेखन कोणी केले? कोणी केले? तर TM कृष्णा यांनी केले. 11वा प्रश्न, सॅप अंडर-20 फुटबॉल चॅम्पियनशिप 2026 चे आयोजन कोणत्या ठिकाणी करण्यात आले होते? कोणत्या ठिकाणी करण्यात आले होते? मालदीव. सॅप काय? तर साऊथ एशियन फुटबॉल फेडरेशन. या वर्षीचा विजेता संघ कोणता ठरला आहे? तर बांगलादेश. उपविजेता संघ कोणता ठरला आहे? तर भारत. 12वा प्रश्न, आजच्या दिवसातील आपला शेवटचा प्रश्न, शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या वाढविण्यासाठी स्कूल चले हम अभियान 2026 कोणत्या राज्याने सुरू केले? तर कोणत्या राज्याने सुरू केले? तर मध्य प्रदेश या राज्याने सुरू केले. हा प्रश्न तुमच्यासाठी, याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये टाका. नासाच्या आर्टेमिस 2 मोहिमेत चंद्राभोवती प्रवास करणारी पहिली महिला कोण ठरली? कोण ठरली आहे? तर याचं जो योग्य उत्तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये टाईप करून टाका. एप्रिल महिन्यातील महत्वाचे दिवस बघूया. 1 ते 7 एप्रिल असतो अंधत्व प्रतिबंध सप्ताह. 2 एप्रिल आंतरराष्ट्रीय बाल पुस्तक दिवस. 4 एप्रिल खान जागृतीसाठी आंतरराष्ट्रीय दिवस. 5 एप्रिल राष्ट्रीय सागरी दिवस. 7 एप्रिल जागतिक आरोग्य दिवस. 9 एप्रिल जलसंधारण दिवस. 11 एप्रिल महात्मा फुले जयंती आणि जागतिक पार्किन्सन दिवस. 13 एप्रिल जालियनवाला बाग स्मृती दिन. 14 एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती. 15 एप्रिल जागतिक सांस्कृतिक दिन आणि जागतिक कला दिन. 16 एप्रिल जागतिक ध्वनी दिवस. 18 एप्रिल जागतिक वारसा दिवस. 21 एप्रिल भारतीय नागरी सेवा दिन. 22 एप्रिल जागतिक पृथ्वी दिवस.
23 एप्रिल जागतिक पुस्तक दिवस, 24 एप्रिल पंचायत राज दिवस, 25 एप्रिल जागतिक मलेरिया दिवस आणि 29 एप्रिल आंतरराष्ट्रीय नृत्य दिवस. हे होते आजच्या दिवसाचे आपले अत्यंत महत्वपूर्ण प्रश्न, जे की आपण स्टडी पॉईंट मराठी युट्यूब चॅनलवर सुरू केले आहे. जे तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करत असाल तर चालू घडामोडी विषय तुम्हाला असतो म्हणजे असतोच, आणि तो आपले मेरिट सुद्धा डिसाईड करत असतो. तर अशाच प्रश्नांसाठी आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. ही व्हिडिओ तुम्हाला तिथे भेटून जाईल. या टेलिग्राम चॅनलची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देईल. चला तर भेटूया मित्रांनो नेक्स्ट व्हिडिओ मध्ये.